आनंदी मालिकेमध्ये निंबाळकरांच्या घरावर खूप मोठं संकट येणार आहे। विद्याधरने इन्स्पेक्टरला युगंधरच्या विरोधात पुरावे शोधायला सांगितलेले असतात आणि युगंधरच्या विरोधात पुरावा मिळालेला सुद्धा असतो, पण युगंधरचा आत्मविश्वास काहीतरी वेगळंच सांगत आहे। युगंधर इन्स्पेक्टरला किंवा विद्याधरला अजिबात घाबरलेला नाहीये। आता तो विद्याधरचं प्लॅनिंग त्याच्यावरच कसं उलटवणार आहे तेच आपण येणाऱ्या भागांमध्ये पाहणार आहोत। तर प्रेक्षकांनो, आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका। इथे आता आरती खूप रात्र झालेली असते तरी पण डिझाईनचं काम करत बसलेली असते। आता तिला काही केल्याने चांगल्या डिझाईन सुचतच नसतात। आता इथे आरती एवढी वैतागलेली असते की स्वतःच बडबडत असते की या पृथ्वीला नेमकं काय हवं आहे। 1760 मी डिझाईन बनवल्या पण त्याला एक सुद्धा पसंत येत नाहीये। आणखी काय बनवू बरं की त्याला पसंत येईल, नेमकं त्याला काय हवं आहे ते मला सांगत सुद्धा नाहीये। असं करून ती स्वतःशीच बडबडत असते। तेवढ्यातच आर्ची तेथे येते। आता आर्चीने 2 कप चहा गरम गरम करून आणलेला असतो। आता इथे आर्ची काय करते, आरतीला चहा देते आणि म्हणत असते, आरती ताई तुला काहीतरी विचारायचं आहे। त्याला आरती म्हणते, विचार ना। त्याला आर्ची म्हणत असते, मला एक सांग, हे छोटे मालक म्हणजेच पृथ्वी मालक कसे आहेत? खूप स्ट्रिक्ट आणि कडक आहेत का आपल्या मालक साहेबांसारखे? त्यावेळेला आरती म्हणते, नाही, अजिबात नाही। आता आरती म्हणत असते, नाही, अजिबात मालक साहेबांसारखा नाहीये तो। कुठे मालक साहेब आणि कुठे हा एक नंबरचा मूर्ख, आडमोठा आणि बेशिस्त मुलगा आहे हा। आणि भांडखोर तर इतका आहे ना की त्याचा चेहरा जरी बघितला तरी त्याच्याशी भांडावंसच वाटतं बघ। एकदम चेहरा तर माकडासारखाच आहे त्याचा। आता आरती पृथ्वीबद्दल सगळं काही वैतागूनच रागाने सांगत असते। हे ऐकून आर्ची म्हणत असते, बरं ठीक आहे, तो इतका भांडखोर आहे, बेशिस्त आहे, तो असा आहे, तर त्याच्यासाठी एवढं रात्रभर जागून का काम करत आहेस बरं? मी तर म्हणते, आरती ताई बंद कर तो लॅपटॉप, फाड त्या तुझ्या डिझाईन, बंद कर हे काम तुझं आणि चल आपण निवांतपणे झोपूया। कशाला आपण त्याच्यामुळे आपली झोप मोड करायची बरं? आता आरती म्हणत असते, अगं तसं नाही आर्चे, हे माझं काम नाहीये, फक्त हे आता माझ्या इगोवर आला आहे। तो मला एक नंबरचा मीडियोकर म्हणाला। हे ऐकून आर्ची म्हणत असते, म्हणजे काय ग? त्यावेळेला आरती डोक्यालाच हात लावून सांगत असते, आणि आता ना मी स्वतःशीच चॅलेंज घेतला आहे की मी त्याला एवढ्या भारी डिझाईन बनवून देईन ना की तो बघतच बसला पाहिजे। आणि त्यासाठी मला असं काहीतरी प्रेरणा हवी आहे की त्यामुळे मला पटापट डिझाईन सुचतील। आता आर्ची म्हणत असते, तुला प्रेरणा हवी आहे का, इन्स्पिरेशन हवं आहे? चल तर मी आणलेला हा कडक गरम गरम चहा पे, तुला लगेच सुचेल बघ। त्यावेळेला आर्ची स्वतः पेते आणि आरतीला प्यायला लावते। इकडे आता आरती चहा पेत असते आणि तिच्या समोर लॅपटॉप असतो। चहा पितच आरतीचं लक्ष त्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर जातं। आता लॅपटॉपच्या स्क्रीनवर आर्ची आणि आनंदी तिघींचा फोटो असतो। आता त्याच फोटोवरून आरतीला या तिघींचा एक क्षण आठवतो। आता आरती त्या फोटोकडे पाहत पाहतच त्या तिघींचं बोलणं तिला आठवत असतं। त्यामध्ये आता आर्चीने छान या तिघींचा झोपूनच फोटो काढलेला असतो आणि आर्ची म्हणत असते, आरती ताई बघ ना, फोटो छान आला आहे। त्यावेळेला आनंदी म्हणत असते, हो फोटो छानच आला असेल ना। त्यावेळेला आरती हे ऐकून म्हणत असते, आनंदी तुला नेमकं काय दिसतं ग? डोळ्यासमोर सगळा अंधार अंधारच दिसतो का? आता इथे आनंदी आंधळ्या माणसांना नेमकं जग कसं दिसतं हे सविस्तर सांगत असते। ती म्हणत असते, आरती ताई जरी मला डोळे नसले ना तरी मला वेगवेगळी चित्र दिसतात। समज आता सूर्यप्रकाश मला डोळ्यांनी दिसत नाही, तर त्या सूर्यप्रकाशामुळे मला वेगवेगळ्या डिझाईन दिसतात, वेगवेगळे चित्र दिसतात, वेगवेगळे पॅटर्न दिसतात। आता आनंदी आर्चीला म्हणत असते, आर्चे तू आता फोटो काढलास ना, त्याच्या फ्लॅशच्या आवाजामुळे मला जग काही वेगळंच दिसतं, वेगळ्याच डिझाईन, पॅटर्न, आणि हे जग अगदी माझ्या नजरेत अद्भुत दिसतं बघ। हेच आता आरतीला आठवतं। आता आरती त्या फोटोकडे पाहतच म्हणत असते, मिळालं मला इन्स्पिरेशन, मला काय करायचं आहे ते बरोबर कळालं आहे। त्यावेळेला आर्ची काय करते, स्वतःला शाबासकी देत असते, शाबाश शाबाश आर्ची म्हणून। त्यावेळेला आरती म्हणत असते, तू काय केलेस बरं? त्यावेळेला आर्ची म्हणत असते, अगं मी चहा केला ना। त्यावेळेला आरती म्हणत असते, नाही, तुझ्यामुळे काही सुचलं नाहीये, मला आनंदीमुळे सुचलं आहे। आता आर्ची म्हणत असते, आरती ताई नेमकं काय सुचलंय तुला? त्यावेळेला आरती म्हणत असते, मला तेच सुचलं आहे जे आपल्या आनंदीला बंद डोळ्यांनी दिसतं। आता आर्ची म्हणत असते, नेमकं आरती ताई काय करणार आहेस तू? त्यावेळेला आरती म्हणत असते, मी तेच करणार आहे जे आपली आनंदी बंद डोळ्यांनी करते। बंद डोळ्यांनी आनंदीला ज्या डिझाईन दिसतात त्याच मी आता कागदावर उतरवणार आहे।
असं म्हणून आरती पुन्हा कामाला लागते आणि छान छान डिझाईन तयार करते. आता इथे दुसऱ्या दिवशीची सकाळ झालेली असते, तरीही इथे आनंदी देवाचा जप करतच उभारलेली असते. आता हे पाहतो विद्याधर. आता विद्याधर आनंदीकडे पाहून काही गप्प बसणार नाही हे नक्की. आता विद्याधर हळूवार पावलाने आनंदीच्या पाठीमागे जाऊन उभा राहतो आणि आनंदीला म्हणत असतो, अगं बाई, रात्रभर तू इथे स्थानच मांडून बसलेस का? आता आनंदी विद्याधरचा आवाज ऐकल्याबरोबर घाबरते आणि लगेच पाठीमागे वळून उभा राहते. आता हा विद्याधर म्हणत असतो, काय रात्रभर अशी तू देवाचा जप करत उभारलीस का? पण छान आहे, हा छान आहे. आपल्या नवऱ्यासाठी एवढं करणारी बायको मी पहिल्यांदाच बघितली बघ आनंदी. आता इथे हा विद्याधर आनंदीला म्हणत असतो, तुझ्या लाडक्या मालक साहेबांसाठी एवढं सगळं करत आहेस का तू? पण याचा काहीही उपयोग होणार नाही. त्यावेळेला आनंदीला तो बॉम्बस्फोट झालेला असतो तो क्षण आठवतो. त्यावेळेला आता विद्याधर म्हणत असतो, पोलिसांना युगंधरच्या विरोधात पुरावा मिळाला आहे. आता विद्याधर म्हणत असतो, तुझ्या युगंधरने ज्या फॅक्टरीमधून दारुगोळा मागवला होता हा स्फोट करण्यासाठी, त्या फॅक्टरीतील माणूसच पोलिसांच्या हाती लागला आहे आणि त्या फॅक्टरीवर पोलिसांनी धाड टाकली आहे आणि त्या माणसाच्या त्या गचांडी धरूनच त्याला कोणीही केलं हे विचारायला लागले आहे. आता हा विद्याधर आनंदीला भीती घालत असतो. तेवढ्यात शिल्पा तेथे आलेली असते. आता विद्याधर म्हणत असतो, एकदा का त्या माणसाने तोंड जर उघडलं आणि पोलिसांच्या हाती पुरावा लागला तर तुझा हा मगरूर मालक साहेब पोलीस स्टेशनमध्ये नक्की जाणार, तुरुंगात नक्की पडणार आणि नुसतं चक्की पिसिंग करणार. आता हा विद्याधर चांगला आनंदीला भीती घालत असतो आणि आनंदी सुद्धा घाबरलेली असते. आता हे ऐकून शिल्पा विद्याधरवर चिडते आणि म्हणत असते, ए विद्याधर, काय करत आहेस? उगीच खोटं नाटं बोलून काहीतरी तिला भीती घाल नकोस. त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो, अगं ताई, मी खोटं नाटं नाही बोलत आहे, खरं तेच बोलत आहे आणि खरं तेच सांगत आहे या अंध मुलगीला. आता इथे हा विद्याधर हसतच आनंदीला म्हणत असतो, तुझं चालू दे इथे राम 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 राम. कोणता देव तुला वाचवतोय आणि तुझ्या नवऱ्याला वाचवतोय ते सुद्धा मी बघणारच आहे. हे ऐकून आनंदी तर चांगलीच घाबरलेली असते. आता इथे दुसऱ्या दिवशी सकाळी फॅक्टरीमध्ये पृथ्वीला आरतीने केलेल्या डिझाईन दिलेल्या असतात आणि त्याच डिझाईन ती त्याला दाखवत असते. आता हे डिझाईन पाहून पृथ्वीला खूपच छान वाटलेलं असतं. पृथ्वीला आरतीच्या ह्या डिझाईन खूपच आवडलेल्या असतात. आता तो म्हणत असतो की वा वा, किती छान, मस्तच डिझाईन बनवल्या आहेस आणि एकदम युनिकच डिझाईन आहेत बघ. या नेमकं हे तुला सुचलं तरी कसं बरं? त्यावेळेला आरती पटकन म्हणत असते, मला हे इन्स्पिरेशन आनंदीकडून मिळालं आहे. आता पृथ्वीला कळत नाही नेमकं ही काय बोलत आहे. त्यावेळेला आरती म्हणते, नाही म्हणजे रात्री उशीरपर्यंत या डिझाईन काढण्यासाठी माझ्या डोक्याचा भुगा करून घेत बसले होते आणि त्याच वेळेला मला आनंदीचं बोलणं आठवलं. म्हणजे तिला काहीच दिसत नाही ना. आनंदीचा अनुभव मला आठवला की तिला दिसत नसलेल्या डोळ्यांनी कशा डिझाईन दिसत असतील बरं, आणि हीच आयडिया मला मिळाली आणि तेच सगळं मी इथे उतरून काढलं आहे आणि या डिझाईन बनल्या आहेत. त्यावेळेला आता पृथ्वी पुन्हा आरतीची गंमत करतो. आता तो म्हणत असतो, ओ म्हणजे ही तर आनंदीची आयडिया आहे. तर मला वाटलं तुझ्या या डोक्यात, म्हणजे तुझ्या या खोक्यात कसं काय एवढ्या छान आयडिया आल्या बरं? आता पृथ्वी म्हणत असतो, बरं ठीक आहे, असू दे. आनंदी किती हुशार आहे ना, किती छान या डिझाईन आल्या आहेत. आनंदी एवढी हुशार आणि तू मात्र मात्रच राहिलीस. हे ऐकून आरती म्हणत असते, एक मिनिट, जरी आयडिया आनंदीची असली तरी कागदावर मीच उतरवल्या आहेत ना ते. आता आरती म्हणत असते, जरा काही डिझाईन चांगल्या आल्या नाही की मी एकदम ढ आहे, मी सामान्य आहे, आणि जरा काही चांगल्या डिझाईन आल्या की सगळं श्रेय आनंदीला का? अरे वा, छान आहे की हे सगळं. हे ऐकून पृथ्वी म्हणत असतो, हे बघ, मला तुझ्याशी वाद घालण्यामध्ये अजिबात वेळ नाहीये बघ. आता पृथ्वी काय करतो, पटकन काम करण्यासाठी युगंधरच्या खुर्चीवर जाऊन बसतो आणि आरतीला बोलून घेऊन लॅपटॉपमध्ये काहीतरी क्लायंटचे डिटेल आणि डिझाईनच्या डिटेल्स दाखवत असतो. आपल्याला हे करायचंय, असं करायचंय, असं दोघांमध्ये चर्चा सुरू झालेली असते. तेवढ्यातच तिथे आता युगंधर आणि शिर्के आलेले असतात. आता युगंधर मात्र रागाने पृथ्वीकडे पाहत असतो, कारण पृथ्वी आता युगंधरच्या म्हणजेच मालक साहेबांच्या खुर्चीवर बसलेला असतो. आता इथे मालक साहेबांची रिॲक्शन खूपच कडक दावली आहे. आता शिर्के म्हणत असतात, मालक साहेब असू दे, लहान आहे अजून, थोडं सबुरीने घ्या तुम्ही. एवढ्यातच आता शिर्केंचा फोन वाजतो आणि त्या फोनची रिंग ऐकून पृथ्वीचं लक्ष या दोघांच्याकडे जातं.
आता शिर्के फोन घेऊन बाहेर निघून जातात. आता पृथ्वी पटकन गडबडतो आणि उठतो, सॉरी हा, माझं थोडं काम होतं म्हणूनच मी ते बसलो, असं अडकळत अडकळत बोलत असतो. युगंधरला सांगत असतो. त्यावेळेला युगंधर म्हणतो, असू दे, तू कामच करत होता. आता पृथ्वी पटकन युगंधरला बसायला ती खुर्ची देतो आणि युगंधर येऊन तेथे बसतो आणि पृथ्वी आणि आरती त्याच्यासमोर येऊन उभं राहतात. त्यावेळेला आता युगंधर म्हणत असतो, कुठेपर्यंत आला आहे तुमचं काम डिझाईनचं? त्यावेळेला पृथ्वी लॅपटॉप दाखवतच म्हणत असतो, हे पहा, मी सगळ्या डिझाईन व्यवस्थित तयार केल्या आहेत, तुम्ही एकदा डोळ्याखालून घालता का? आता इथे पृथ्वी सगळ्या हार्ड कॉपी आणि लॅपटॉपवरील डिझाईन सगळं काही दाखवत असतो आणि युगंधर सुद्धा ते पाहतो आणि त्या डिझाईन पाहून युगंधर खूपच खुश झालेला असतो. तो आता याचं श्रेय सगळं पृथ्वीला नाही तर आरतीला देतो. तो म्हणत असतो, वा वा आरती, किती छान डिझाईन बनवले आहेस तू. आता हे ऐकून पृथ्वीचा थोडा चेहरा पडतो, कारण त्याला क्रेडिट नाही तर आरतीलाच मिळालेलं असतं. आता युगंधर म्हणत असतो, नेमक्या ह्या डिझाईन तुम्ही कशासाठी वापरणार आहात बरं? त्याला पृथ्वी म्हणत असतो, ॲक्च्युली या डिझाईन सगळ्या मी तयार साडीसाठीच वापरणार आहे. आपल्या फॅक्टरीला पारंपरिक पद्धतीकडून मॉडर्न पद्धतीकडे मी नेणार आहे. आता इथे युगंधर म्हणत असतो, मला एक सांग, ह्या तुझ्या सगळ्या डिझाईन आणि हा माल कधी तयार होईल बरं तुझा? उद्यापर्यंत होईल का? त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो, उद्या कशाला, आज संध्याकाळीच होईल ना. ऑलरेडी मी मितालीला सगळ्या डिझाईन पाठवल्या आहेत, आता ते तयार सुद्धा झाला असेल. आता इथे युगंधर उठून उभा राहतो आणि पृथ्वीला म्हणत असतो, बरं ठीक आहे, तुझ्या डिझाईन संध्याकाळपर्यंत तयार होणार आहेत. आज संध्याकाळी आपण घरामध्ये प्रेस कॉन्फरन्स ठेवूया. ही कॉन्फरन्स खूपच मोठी असेल आणि तुझ्या सगळ्या डिझाईन आपण त्यांच्यासमोर मांडूया. आता इथे पृथ्वीला नेमकं हे काय बोलत आहे ते कळतच नसतं, म्हणजे आनंद सुद्धा झालेलाच असतो. आता पृथ्वी म्हणत असतो, हे कॉन्फरन्सला दाखवण्या अगोदर डिझाईन तुम्ही एकदा पाहिल्या असता तर खूपच बरं झालं असतं. त्यावेळेला युगंधर म्हणत असतो, काही गरज नाही, तुला तुझ्या कामावर विश्वास आहे ना? त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो, हो, माझ्या कामावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यावेळेला युगंधर म्हणत असतो, मग झालं तर स्वतःच्या कामावर स्वतःचा विश्वास पाहिजे, तरच दुनिया आपल्यावर विश्वास ठेवेल. आता युगंधर म्हणत असतो, आजच संध्याकाळी तुझ्या या डिझाईनची प्रेस कॉन्फरन्स होणार, हे पोचलं का? त्यावेळेला पृथ्वी सुद्धा हो असं म्हणत असतो. आता युगंधर असं म्हणून तेथून निघून जातो आणि पृथ्वीला मात्र एवढा आनंद झालेला असतो की नेमकं युगंधर काय म्हणलाय ते त्याला कळलेलंच नसतं. त्याला असं वाटत असतं की हे सुंदर स्वप्नच आहे. आता तो आरतीला म्हणत असतो, हे काय बोलले ऐकलंस का तू? मला असं वाटत आहे मी हे स्वप्न बघत आहे की काय. आता चिमटा काढ म्हटल्यानंतर आरती पटकन पृथ्वीला चिमटा काढते. आता तो चिमटा काढल्यानंतर पृथ्वीला कळे येते, जोराने ऐग करून ओरडतो. आता तो आरतीला म्हणत असतो, काय करतेस, एवढ्या जोराने चिमटा घेतेस का? माझ्याबरोबर बदला घेतेस का? आता आरती म्हणत असते, हे काय, चिमटा घे म्हटलास म्हणून तर घेतला ना, आणि घेतला नसतं तर म्हणायला असतास की मालकांचा हुकूम पाळला नाही म्हणून. आता पृथ्वी म्हणत असतो, बरोबर ठीक आहे, ते काय म्हणाले ऐकलंस का? त्यांना आपल्या डिझाईन खूप आवडल्या आहेत. त्यावेळेला आरती म्हणत असते, हो, डिझाईन सुद्धा आवडले आहेत आणि आजच संध्याकाळी त्या आपण प्रेझेंट सुद्धा करायच्या आहेत. आता इकडे पृथ्वी आणि आरती खूपच खुश झालेली असतात. इकडे बाहेर युगंधर, आता युगंधर समिधाची आठवण काढत असतो. तो म्हणत असतो, समिधा, तू कायम म्हणायचीस बघ, आपला मुलगा तुमच्या पुढे एक दिवस जाईल आणि आज त्याच्या कामातील आत्मविश्वास आणि डोळ्यातील विश्वास पाहून खरंच तुझी आठवण झाली बघ, आणि आज तू या क्षणाला इथे माझ्यासोबत असायला हवी होतीस. आता युगंधर स्वतःच्या विचारांमध्ये मग्न असतो. तेवढ्यातच शिर्के तेथे येतात आणि शिर्के म्हणत असतात, मालक साहेब, घात झाला आहे, खूप मोठं संकट आलं आहे. आपण गाडीमध्ये बॉम्ब ठेवण्यासाठी, स्फोट होण्यासाठी जे सगळं मटेरियल ज्या फॅक्टरीमधून घेतलं होतं त्या फॅक्टरीवर पोलिसांनी धाड टाकली आहे आणि ज्या माणसाकडून आपण तो सगळा माल घेतला होता त्याच माणसाला पोलिसांनी पकडला आहे आणि पोलिसांनी 4 दणके दिल्यानंतर तो माणूस तोंड उघडायला कमी करणार नाही आणि त्याने जर असं केलं तर पोलीस आपल्या दरवाजाच्या आत यायला वेळ लागणार नाही. आता शिर्केंना युगंधरची खूप काळजी वाटत असते, म्हणून शिर्के म्हणत असतात, मालक साहेब, आता करायचं काय? या सगळ्यावर कसं काय उत्तर द्यायचं बरं? त्यावेळेला आता युगंधर पुन्हा शिर्केंचं ये बोलणं ऐकूनच घेत नाही आणि हा विषय तो डोक्यातच घेत नसतो. नेमकं त्याच्या मनामध्ये काय आहे हे शिर्केंना सुद्धा कळत नसतं. आता युगंधर लगेच त्या प्रेस कॉन्फरन्स बद्दल बोलायला सुरू करतो. शिर्के, आज संध्याकाळी जी प्रेस कॉन्फरन्स आपण ठेवली आहे त्या तयारीमध्ये काहीही कमी पडता कामा नये. सगळ्या कोल्हापूर आणि इचलकरंजीतील लोकांना बोलवून घ्या आणि आपल्या गावातील
गावातील सुद्धा मोठ्या अनुभवी लोकांना बोलवून घ्या आणि आपल्या फॅक्टरीमधील जो स्टाफ आहे त्यांना सुद्धा तिथे बोलवून घ्या आणि ही कॉन्फरन्स अगदी दणक्यात झाली पाहिजे. त्याचं हे पहिलं प्रेझेंटेशन आहे, यामध्ये काहीही कमी पडता कामा नये. आता शिर्के त्या पोलिसांना खूपच घाबरलेले असतात. ते म्हणत असतात, अहो मालक साहेब, एवढं मोठं पोलिसांचं संकट आपल्या डोक्यावर आहे आणि सतत आपल्या भोवतीने घेंगाळत आहे आणि अशामध्ये अशी कॉन्फरन्स ठेवायचं म्हणजे तुम्हाला कसं काय हे योग्य वाटतंय बरं? त्यावेळेला तर युगंधर म्हणत असतो, बाहेर काय चाललंय या गोष्टींचा या युगंधर निंबाळकरवर काहीही परिणाम होत नाही आणि या बाहेरच्या गोष्टींचा मला काही फरक सुद्धा पडत नाही आणि पडणार सुद्धा नाही. आणि आज माझ्या मुलाच्या पहिल्या प्रोडक्टचं लॉन्चिंग आहे आणि त्यापेक्षा जगातील कोणतीच गोष्ट माझ्यासाठी महत्त्वाची नाही आणि माझा मुलगा यशाची पहिली पायरी चढत आहे आणि त्याला यामध्ये कोणतीही कमतरता भासली नाही पाहिजे. पोचलं का शिर्के? म्हटल्यानंतर आता शिर्के पोचलं मालक साहेब असं म्हणतो. आता इथे शिर्के पटकन कामाला लागतात आणि निंबाळकरांच्या घरी येऊन तयारीला लागलेली असतात. आता काही माणसं शिर्के सोबत घेऊन आलेले असतात आणि त्या माणसांना सांगत असतात, हे बघा हा हॉल आहे, ह्या हॉलमध्ये छान स्टेज बनवा, छान डेकोरेशन करा, आपल्या घरी खूप मोठी मोठी माणसं येणार आहेत, त्यामुळे सगळी तयारी अगदी दणक्यातच झाली पाहिजे. आता हे सगळं शिर्केंचं नियोजन ऐकते शिल्पा. आता आनंदी सुद्धा तिथेच असते. आता शिल्पा म्हणत असते, शिर्के काय चाललं आहे बरं हे तुमचं? आता शिल्पा म्हणत असते, नेमकं कशाबद्दल हा स्टेज आणि कशाबद्दल हे डेकोरेशन, काय तमाशा लावलाय बरं तुम्ही? त्यावेळेला शिर्के सांगत असतात, अहो ताईसाहेब, मालक साहेबांनी आज घरामध्ये मोठी प्रेस कॉन्फरन्स ठेवली आहे, मोठा इव्हेंट ठेवला आहे. त्याचं काय आहे ना, पृथ्वीने ज्या डिझाईन बनवले आहे, जे प्रोजेक्ट त्याने घेतला आहे त्याचं लॉन्चिंग आज घरी ठेवलं आहे. आता एवढं मोठं लॉन्चिंग आणि एवढे लोक घरी बोलवणार म्हटल्यानंतर शिल्पाला टेन्शन आलेलं असतं. आता शिल्पा म्हणत असते, शिर्के या युगंधरचं काही डोकं फिरलंय का? पोलिसांची एवढी तांती तलवार नरड्यावर आहे, एवढं मोठं संकट घरावर आलं आहे आणि याचं काही वेगळंच असतं. याच्या मनामध्ये काय चाललंय ना हे साक्षात ब्रह्मदेवाला सुद्धा कळणार नाही. आता हे सगळं बोलणं आनंदी सुद्धा ऐकत असते. आता शिर्के म्हणत असतात, ताईसाहेब हे सगळं मला माहीत आहे आणि मला सुद्धा पटलेलं नाहीये, पण मालक साहेबांना हे इव्हेंट एकदम मोठा आणि दणक्यात करायचं आहे, त्यामुळे त्यांना राग येईल किंवा त्यांच्या मनाविरुद्ध काहीतरी होईल असं कुणी सुद्धा वागू नका. तुम्हा घरातल्या सगळ्यांना टेन्शन आहे हे मला माहित आहे, पण तुम्हाला टेन्शन आहे हे चेहऱ्यावर अजिबात दाखवू नका, कारण मालक साहेबांचा राग खूपच वाईट आहे. आता शिर्के शिल्पाला हात जोडून विनंती करत असतात, ताईसाहेब घरातल्या सगळ्यांनाच सांगा, चेहऱ्यावर हे टेन्शन अजिबात दिसलं नाही पाहिजे. आता शिल्पा म्हणत असते, नेमकं या युगंधरच्या मनामध्ये काय चाललं आहे हे मला कळतच नाहीये, एवढं मोठं संकट आलंय आणि याला जरा सुद्धा टेन्शन नाही. त्यावेळेला आता शिर्के म्हणत असतात, ताईसाहेब मला तर असं वाटायला लागलंय की खूप मोठ्या वादळापूर्वी ही सगळी शांतता आहे. आता शिर्केंचं बोलणं ऐकून शिल्पाला जास्तच टेन्शन आलेलं असतं. आता शिर्के म्हणत असतात, ताईसाहेब मला सुद्धा काही करायचं आणि काही नाही हे सुद्धा कळत नाहीये, पण मालक साहेबांचा शब्द आपण मागे टाकायचं नाही, जे काही असेल ते सगळं त्यांच्या मनासारखंच करायचं, त्यामुळे मी बाहेरचं सांभाळतो, तुम्ही घरातील सांभाळा. आता ही शिल्पा शिर्के गेल्यानंतर आनंदीवर राग काढायला सुरू करते. ती म्हणत असते, तू जेव्हापासून घरात आलेस ना तेव्हापासून हे सगळं अनर्थ घडायला लागलंय बघ आणि चेहऱ्यावर जे हे टेन्शनचा मुखवटा घातलायस ना तो पहिल्यांदा काढून फेक. आता शिल्पा काय करते, आनंदीला दोष देत असते. ती म्हणत असते, काय गरज होती तुला विद्याधरला उलट उत्तर देण्याची? तू ना उलट उत्तर दिलं असतंस ना तो चिडला असता आणि त्याने तो कुकरचा ब्लास्ट केला असता. सगळं काही तुझ्यामुळेच घडलं आहे बघ. आता एक मेहरबानी कर, चेहऱ्यावरचं हे टेन्शन काढून टाक, कारण घरी खूपच प्रेसवाले माणसं येणार आहेत, त्यांच्यासमोर हे असं थोबाड घेऊन फिरू नको. आता शिल्पा केल्यानंतर आनंदी देवासमोर जाऊन देवाला पुन्हा हात जोडून प्रार्थना करायला लागते. ती म्हणत असते, देवा आता कुठेतरी सुखाची आशा दिसत आहे, माझी सुखाची वाट ही अशी विजू देऊ नकोस आणि या घरावर एवढं मोठं संकट आलं आहे, मालक साहेबांवर एवढं मोठं संकट आलं आहे, ते टळू दे, ते लवकरात लवकर नाहीच होऊ दे. आता इकडे पोलीस स्टेशनमध्ये तो एक माणूस सापडलेला असतो ज्याने त्या बॉम्बसाठी सगळं साहित्य दिलेलं असतं. आता इकडे हवालदार त्या माणसाला खूप मारहाण करत असतो आणि म्हणत असतो, लवकर बोल, तुझ्याकडून हा सगळा दारू गोळा, हा सगळा माल कोणी घेतला होता, नाव सांग बरं त्याचं. आता हा माणूस एकसारखा तळमळत असतो. आता इकडे तो हवालदार त्या माणसाला मारत असतो आणि तो माणूस म्हणत असतो, नाही मला काही सुद्धा माहित नाही तो
माणूस कोण होता ते. त्यावेळेला पुन्हा तो हवालदार त्या माणसाला मारतो. त्यानंतर तो घाबरून म्हणतो सो बरं ठीक आहे मी सांगतो तुम्हाला. आता तो माणूस रडत असतो, तळमळत असतो आणि त्याच सुरामध्ये सांगत असतो, मी खरं सांगतो इन्स्पेक्टर साहेब तुम्हाला, एक माणूस आला होता, त्याने कोऱ्या करकरीत नोटा मला दिल्या आणि त्याने सगळा माल घेऊन गेला. त्याला मी याआधी कधीच पाहिलं नव्हतं आणि तो माझ्या अनोळखीच होता. त्याने फक्त मला पैसे दिले आणि माल घेऊन गेला. या स्फोटाशी माझा काहीही संबंध नाहीये. आता इथे हा माणूस काही केल्याने नाव सांगायला तयार नसतो, म्हणून पोलीस इन्स्पेक्टर चिडूनच त्याला म्हणत असतात, हे बघ कोण माणूस होता त्याचा चेहरा आणि नाव आठवण्याचा पूर्ण प्रयत्न कर, नाहीतर या केसमध्ये तुलाच मी अडकवणार बघ. निंबाळकरांच्या घरामध्ये गाडीमध्ये बॉम्बस्फोट तूच घडवून आणलास म्हणून तुलाच मी आतमध्ये अडकवेन, त्यामुळे तू अडकू नकोस. तर त्या माणसाचं काय नाव आहे ते पटकन आम्हाला सांगून टाक. आता इथे तो पोलीस इन्स्पेक्टर काय करतो, हवालदारकडे एक कागद आणि पेन देतो आणि म्हणत असतो दे त्याच्याकडे, त्याच्यावर नाव लिहायला सांग त्याला. त्यावेळेला तो माणूस काय करतो, पेनाने त्या कागदावर एक नाव लिहितो आणि तो कागद पोलीस इन्स्पेक्टरकडे देतो. आता पोलीस इन्स्पेक्टर ते नाव पाहून खूपच चकित झालेले आहेत. आता त्या माणसाने नेमकं त्या कागदावर कोणाचं नाव लिहिलं आहे का दुसरंच काहीतरी लिहिलं आहे ते आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. आता इकडे घरामध्ये सगळी प्रेस कॉन्फरन्सची तयारी चालू झालेली असते. आता माई शिल्पाला म्हणत असतात, शिल्पा हे सगळं काय चाललं आहे युगंधरचं, एवढं मोठं पोलिसांचं संकट आपल्या घरावर रेंगाळत आहे आणि हे सगळं घरामध्ये ठेवणं म्हणजे जरा मला पटतच नाही आहे. त्यावेळेला शिल्पा म्हणत असते, हो मला सुद्धा युगंधरचं हे वागणं पटलेलंच नाही आहे आणि मला माहीत आहे तुम्हा सगळ्यांना या गोष्टीचं खूप टेन्शन आहे, पण एक करा, आता चेहऱ्यावर हे टेन्शन दिसू देऊ नका, कारण पृथ्वीचं हे पहिलंच प्रोजेक्ट सुरू होणार आहे. उगाच त्याच्या आनंदामध्ये विरजण पडायला नको, म्हणून सगळ्यांनी आनंदी राहा. पृथ्वीला यातलं काहीही कळता कामा नये. आता एवढ्यातच पृथ्वी येथे आलेला असतो आणि पृथ्वी आता खूपच खुश असतो आणि मिताली सुद्धा आलेली असते. आता पृथ्वी एवढा आनंदी असतो की शिल्पाला दंडाला धरून गोल 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 फिरवतो. आता शिल्पा म्हणत असते, अरे पृथ्वी काय करत आहेस. त्यावेळेला पृथ्वी म्हणतो, अगं आत्या मी खूपच खुश आनंदी आहे. आणि शिल्पा म्हणत असते, अरे मला गोल फिरवू नकोस, मी पडले असते. आता पृथ्वी म्हणत असतो, असं कसं मी तुला पडू देईन बरं, निंबाळकरांच्या मानाला कधी मी पडू दिलं नाही आणि मी तुला पडू देतोय होय. आणि निंबाळकरांना सुद्धा आता कळलं आहे की त्यांचा मुलगा काय चीज आहे, म्हणून तर त्यांनी माझ्यासाठी एवढा मोठा इव्हेंट ठेवला आहे. आता हे ऐकून आनंदीच्या चेहऱ्यावर हसू आलेलं असतं. आता पृथ्वी काय करतो, पटकन आनंदी समोर येतो आणि म्हणत असतो, आनंदी माझं हे स्वप्न फक्त तुझ्यामुळेच पूर्ण होत आहे बघ. आता पृथ्वी म्हणत असतो, निंबाळकरांना माझा हा प्रोजेक्ट आणि साड्यांच्या डिझाईन प्रचंड आवडले आहेत आणि म्हणूनच त्यांनी आज माझ्यासाठी घरामध्ये एवढा मोठा इव्हेंट ठेवला आहे. खूप मोठी मोठी लोक आज घरामध्ये येणार आहेत. आता पृथ्वीचा आनंद पाहून आनंदीला सुद्धा आनंद झालेला असतो. आता इथे मिताली म्हणत असते, अरे दादा मला तुझा आनंद कळतोय, पण आपल्याला आज कॉन्फरन्स समोर आपल्या साड्यांची डिझाईन मांडायची आहे आणि त्यासाठी आपल्याला एक प्रोफेशनल मॉडेलची गरज आहे आणि ती कुठून आणायची बरं आपण ऐन वेळेला. त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो, आपल्याला या प्रोजेक्टसाठी मॉडेल बाहेरून आणण्याची गरजच नाही आहे, कारण या प्रोजेक्टची इन्स्पिरेशन आणि मॉडेल आपल्या घरातच आपल्या जवळच आहे. हे ऐकून आता मितालीला कळत नसतं की नेमकं घरातील कोण आहे बरं. त्यावेळेला शिल्पाच्या चेहऱ्यावर हसू आलेलं असतं, कारण तिला वाटत असतं की मीच ती इन्स्पिरेशन असणार आहे. आता तेवढ्याच धनश्री पाठीमागून शिल्पाला म्हणत असते, अहो ताई असं काय करताय, तुम्हीच असणार आहे ते मॉडेल. आता शिल्पा म्हणत असते, हो मला माहीत आहे ग, पण थांब जरा. त्यावेळेला आता पृथ्वी म्हणतो, आपल्या या ग्रँड प्रोजेक्टची मॉडेल असणार आहे आपली आनंदी. आता पृथ्वीच्या तोंडून आनंदीचं नाव ऐकून शिल्पाचा मात्र चांगला चेहरा पडलेला असतो आणि आजचा भाग इथेच थांबवला आहे. आता पुढील भाग मात्र धमाकेदार आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे आता आनंदी पृथ्वीच्या प्रोजेक्टसाठी छान तयार झालेली असते. तिने छान साडी सुद्धा घातलेली असते, छान मेकअप केलेला असतो. आता इथे छान इव्हेंट तयार झालेला असतो. तेवढ्यातच आनंदीला कळतं की स्टेजवरचं झुंबर खाली पडणार आहे आणि ती आरतीला म्हणत असते, आरती ताई स्टेजवरचं झुंबर बहुतेक खाली पडत आहे. पृथ्वीच्या प्रोजेक्टमध्ये कुठल्या सुद्धा अडथळा येता कामा नये. तू जा पटकन बाहेर आणि कामगारांना बोलवून आण. आता आरती पटकन धावत जाते. तेवढ्यातच विद्याधर काय करतो, आरती बाहेर गेल्याबरोबर दार लावून घेतो आणि तिला तिकडेच बंद करतो.
आता इकडे ते झुंबर पडण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न आनंदी पुरेपूर करत असते, पण आता इथे विद्याधरने पुन्हा तिची छेड काढलेली आहे. ज्या हाताने तिने दोरी धरलेली असते त्या दोरीवर आणि तिच्या पायाखाली तो तेल ओततो, म्हणजे पाय घसरले पाहिजे आणि ती चरी सुद्धा घसरली पाहिजे. आणि त्याचप्रमाणे आनंदीच्या हातून आता ती चरी निसटत असते. इकडे आता स्टेजवर मधोमध युगंधरलाच उभं केलेलं असतं आणि सगळेच उभारलेले असतात आणि ते झुंबर खाली पडत असतं. आता इकडे आनंदीच्या हातून ती दोरी निसटते, पण त्याच वेळेला ती दोरी कोणीतरी नेमकी झेललेली आहे आणि ते झुंबर पडण्यापासून थांबवलेलं आहे. नेमकं आता हे कोण आहे तेच आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो, आनंदी मालिकेचा उद्याचा भाग पाहण्यासारखा इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे उद्याचा रिव्ह्यू ऐकायला विसरू नका.